दिवाळी म्हटलं की साफसफाई आलीच. तर इथं मी वरची जी प्लेट बनवलेली ना त्याच्यामधले सगळे डबे काढून घेतले आणि त्यामध्ये जे सामान ठेवलेलं होतं तर ते पूर्ण सामान इथं उन्हात वाळत घातलं आणि लगेच इथं मी डबे घासण्यासाठी बसलेली होती. तर त्याच्यासाठी इथं मी रिनची साबण घेतलेली आहे आणि भैया पावडर असते ना तर ती घेतलेली आहे. तर त्याच्या साह्याने इथं मी पूर्ण डबे ह्या पद्धतीनं घासून घेते. तुम्ही पाहू शकता डब्यांमध्ये किती घाण निघालेली होती, म्हणजे काळपटपणा असतो ना तर तो खूप सारा डब्यांचा निघालेला होता आणि घासल्यानंतर डबा एकदम चमकत होता. तर अशा पद्धतीनं सगळे डबे घासून घेतलेले आणि उन्हामध्ये वाळत ठेवलेले आणि त्याच्यानंतर डब्यांचे जे झाकणं असतात ना तर ते सुद्धा भैया पावडर लावून घासून घेतले. त्याच्यामुळं झाकणं एकदम पटकन निघतात, म्हणजे स्वच्छ होतात. तर इथं पूर्ण म्हणजे भांडे घासून झालेले होते. तर लगेच घरात आले, कोपऱ्या कापऱ्यातले जाळे काढून घेतले. त्याच्यानंतर व्यवस्थित प्लेट स्वच्छ करून घेतली, खूप खराब झालेली होती. आणि हँडलसुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतलेले. तर इथं पूर्ण प्लेट व्यवस्थित क्लीन करून झाली. तर चला इथंच 1 मिनिट संपला. सगळ्यांना बाय.